शब्दमन आणि प्रेम. शुभ क्रिया. लिव्ह इन रिलेशनशिप लव्ह स्टोरी पार्ट आहे 359. क्रिया बोलते, बाकी मुलींचं मला ना माहिती, पण माझ्या शुभ बद्दल हेच सांगणार की मी ज्या भाषेत समजतो तो त्याच भाषेत सांगितलंय मी. तर शुभ बोलतो, बरं ठीक आहे, चल बघ आता मॅच. तर क्रिया बोलते, मला नाही बघायची ती मॅच. तर शुभ विचारतो, मग झोपते का? झोप आली का तुला? क्रिया सांगते, मला तुझ्या मांडीवर डोकं ठेवून असंच सरळ लेटून फोन बघायचा आहे. तर शुभ बोलतो, बरं ठीक आहे, ये. देन तसंच क्रिया मस्त शुभच्या मांडीवर डोकं ठेवून लेटून घेते सरळ पाय करून. तर शुभ तसंच क्रियाला शॉर्ट्सवर बघून मस्त इकडे तिकडे हात फिरवतो आणि मग टी शर्टच्या आतून हात घालतो आणि लक्ष टीव्हीकडेच. क्रिया लगेच वर बघते मीन शुभकडे. तर शुभला कळतं की क्रिया बघत आहे, तरी हा तसाच आतून हात घालून फिरवू लागतो. मग क्रिया बोलते, शुभ काय चाललंय तुझं? मॅच बघत होता ना आता? मग आता हे काय सुरू केलं तू? मला जर फील व्हायला लागलं ना, मग इकडे मी मॅच सुरू करते हा. तर शुभ बोलतो, बेबी थांब ना, राहू दे ना असंच हात, छान वाटतंय. झालाच तुला फील तर बघू तसं पुढे. तर क्रिया बोलते, पुढे मागे काही नाहीये, मला आत्ताच फील होतंय, सो प्लीज गेट रेडी फॉर इट. शुभ बोलतो, यार क्रियू प्लीज थोडं थांब, 5 ओव्हर्स राहिले, मग जाऊ ना आपण बेडरूम मध्ये. तर क्रिया बोलते, तुला थांब बोलली पण तू थांबला का? नाही ना? मग आता मी पण नाही थांबू शकत. खूप डीप हात गेलेलं होतं तुझं, सो लेट्स गो बेबी. आय कांट वेट. तर शुभ बोलतो, ओके मग कर स्टार्ट, बघतोच कसं आणि किती काय फील होत आहे तुला. तर क्रिया एकदम फोन वगैरे ठेवते आणि तसाच शुभला मस्त किस करून टी शर्ट वगैरे काढून टाकते आणि तसंच दोघे सोफ्यावर करू लागतात. तर काही वेळाने क्रियाला बेडवर करायचं असतं. व्हॉट? तर शुभला बोलते, बेबी चल ना घेऊन बेडरूम मध्ये, आता इथे तसा सेम पोझिशन किती वेळ. तर शुभ म्हणतो, बाप रे काय झालंय ग तुला? हा, हे इतकं डीप रोमांस तर मी पण करायचं नव्हतं बोललो कधी, पण आज तू बोलली. तर क्रिया बोलते, हा मग मी शॉर्ट्सवर असताना तुला लगेच इकडे तिकडे हात घेऊन जायची काय गरज होती? बोलली होती ना तुझी मॅच इथे सुरू करते. तर बघ, झालं ना शेवटी तेच. तर शुभ बोलतो, बेबी मला पण हे हवं होतं, सो चल आता. अँड देन क्रियाला गोदीमध्ये उचलून घेऊन शुभ बेडरूम मध्ये जातो. वाव. तिथे जाताच क्रियाला येतो घरून कॉल. तर क्रिया बघताच सांगते शुभला. तर शुभ बोलतो, थांब नंतर कॉल बॅक कर, आता नको रिसीव्ह करू. तर क्रिया बोलते, अरे बेबी काही इमर्जन्सी असेल तर थांब ना, उचलून घेते, 2 मिनिटमध्ये ठेवते ना. तर शुभ बोलतो, ठीक आहे. आणि मग क्रिया फोन उचलून घेते. तर क्रियाची मम्मा नॉर्मल बोलत असतात. तर आणि शुभ मस्त वाट बघत असतो क्रिया कधी ठेवेल कॉल. पण शेवटी 2 मिनिटं होऊन जातात तरी फोन चालूच असतो. तर शुभ तसाच फोन घेतो आणि कट करून देतो आणि फोन ऑफ करतो. तर क्रिया चिडते, मूर्ख मी ठेवणारच होती ना, मग इतकी काय घाई? तर शुभ बोलतो, तू काय ठेवणार नव्हती, सो प्लीज शांत बस. आणि फोन बंद केला मीन्स फोन मधली चार्जिंग संपली हेच वाटेल त्यांना, सो नंतर बोलून घे निवांत, पण आत्ता मूड खराब करू नको. तर क्रिया बोलते, मूड झालाय ऑलरेडी खराब, आता काय? तर शुभ काही नाही बोलत, तसंच क्रियाच्या पोटावर मस्त सगळीकडे केस करू लागतो, अगदी हलका चावा घेत. तर क्रियाला जास्तच फील व्हायला होतं. तर तसंच शुभचं डोकं तिथे दाबत असते आणि तसं करून दोघे परत फुल एनर्जी सोबत करायला स्टार्ट करतात आणि ऑलमोस्ट रात्रीचे 12:30 होतात. क्रिया बोलते तसाच हक करूनच, बेबी आजच्या डबलमध्ये पण इतका इंटेन्स कसा होता तो? एवढा रफ आणि एवढं फास्ट, उफ. हवा टाईट झाली खरंच. मी या पुढे लग्नानंतर कसं करू तुझं हे सर्व एवढं सण? काही कळतच नाहीये. तर शुभ बोलतो, आतापासूनच चांगली प्रॅक्टिस झाली आहे तुला, सो नंतर एवढं सगळं त्रास होणार नाही. आणि झालं तरी मी आहे ना सोबतीला. मस्त मालिश करून देत जाणार. छान बरं वाटावं म्हणून जे करता येईल ते सगळं करणार आहे. ओके? डोंट वरी. तर क्रिया तसंच शुभचे गाल ओढत बोलते, ओगो माझं बॉड किती गोड गोड बोलतो ना या बाबतीत. काय सांगायचं बोलायचं असेल तर. पण हेच बाकी गोष्टीत असू दे, एवढा इंटरेस्ट घेऊन कधी नाही बोलणार. बरोबर बोलते ना मी? की काही चुकीचं बोलली? तर शुभ बोलतो, बरोबर बोल किंवा चुकीचं बोल, पण माझ्या आवडत्या गोष्टीत कसं आणि काय करायचं हे मला चांगलं माहिती आहे. क्रिया बोलते, चल मी जाते आता, फ्रेश होते, चेंज करते आणि मग झोपू हा बेबी. आता परत काही करायचं बोलू नको प्लीज. असं बोलून क्रिया उठणार असते इतक्यात क्रियाला दुखायला लागतं कमरेत. तर तसंच करून ओरडते. तर शुभ पटकन बोलतो, बेबी थांब थांब, उठू नको, नस वगैरे लागली असेल, थांब, मी मालिश करून देतो, असंच थांब. तर क्रिया हो बोलून तसंच झोपते आणि मग शुभ मालिश करून देऊ लागतो. तर क्रियाला बरं वाटत असतं.
आणि मग तसंच बोलते, "शुभ, तू इतकी चांगली मसाज देतो. याचा कुठे काही कोर्स वगैरे केलाय का? की याआधी कोणाला दिलाय असा मसाज? खरं सांगा बेबी, मी काही नाही बोलणार." अच्छा. शुभ बोलतो, "कोर्स कशाला करू आणि मी याआधी कोणालाही असं काही मसाज देऊन नाहीये. सो प्लीज तू उगाच काही बोलू नको हां. आणि इतका चांगला मसाज देता येतो मला, कारण तुला आधीपासूनच मसाज देत आलो आहे हे सगळं झाल्यानंतर. सो आता इतक्या वर्षानंतर हात बसला म्हणून परफेक्ट जमतं मला." आणि तू निघाली लगेच डाऊट घ्यायला, हो ना? तर क्रिया हसत बोलते, "डाऊट वगैरे नव्हता घेतला मी. मी असंच मस्करीत बोलली. आणि मलाही माहिती आहे तू मलाच मसाज देऊन आहेस ते. सो रिलॅक्स कर बेबी. एवढं टेन्शन नको घेऊ." शुभ बोलतो, "बरं चल झोपू आता. बरं वाटतंय ना तुला?" तर क्रिया बोलते, "हो, मला बरं वाटत आहे. मी येते फ्रेश होऊन, मग झोपू." नेक्स्ट डे मॉर्निंग ॲट 9 AM क्रिया किचनमध्ये असते, ब्रेकफास्ट रेडी करत असते आणि शुभ अंघोळीला गेलेला असतो. तर क्रियाला येतो क्रियाच्या पप्पाचा कॉल आणि क्रिया रिसीव्ह करते. आता होणार आहे खूप मोठा क्रियाला रडवण्यासारखा ट्विस्ट येणार आहे. क्रिया बोलते, "गुड मॉर्निंग पप्पा." बोला, "आज सकाळी-सकाळी कॉल?" तर क्रियाचे पप्पा खूप रागात असतात आणि तसंच बोलायला लागतात, "तू उठल्यापासून मेल चेक केले नाही आहेस का? लक्ष कुठे आहे तुझं? कामात लक्ष किती आहे तुझं? तू इतकी कामापासून लांब कशी काय आहेस? नक्की तिथे कामच करतेयस ना, की दुसरं काही सुरू आहे? काय आहे ना, मला एकदा तर आज सांगच तू. म्हणजे ही जी पोस्ट तुला दिलं आहे, ती देणं मला किती महागात पडलं, हे कळेल तरी निदान. मीन्स सी पोस्ट. कारण ज्या प्रकारे ग्रोथ मला आधी दिसली, त्यानंतर ती दिसलीच नाहीये परत. आणि आज ऑलमोस्ट 2 मंथ होत आले आहेत. आपल्या सीए सोबत तरी बोलणं झालं का तुझं? आणि केव्हा बोलणं झालं शेवटचं हेही सांग. नक्की काय बोलणं झालं? आज हा जो मी कॉल केलाय तुला, तो असाच केला नाहीये. पूर्ण डेटा घेऊन बसलोय. त्यानंतर कॉल केलाय मी. नाहीतर मलाही माहिती आहे, तू आता उद्या घरी येणारच आहेस. ते पण मला तेवढा वेळ परत वेट करण्यात घालवायचा नव्हता म्हणून कॉल केलाय मी. सो तू सांग. मला जेवढं विचारलं त्यापैकी सगळं सांग. बापरे! काय झालं असेल नक्की? बिझनेसचं काहीतरी सीन वाटतंय. क्रिया हे सर्व ऐकून रडायलाच लागलेली असते आणि पूर्ण बोलणं अगदी रडतच ऐकते. आणि मग तसंच अश्रू पुसून घेत बोलते, "मला 5 मिनिटं पप्पा, मी करते कॉल तुम्हाला." तर ते बोलतात, "ठीक आहे. 5 मिनिटच्या वर 1 सेकंद पण नको जायला, हे लक्षात असू दे." तर क्रिया ठीक आहे बोलून तसंच कॉल ठेवून खूप रडते आणि शुभ अंघोळ झाल्यानंतर बाहेर येतो, मीन्स बेडरूममध्ये जातो. तर क्रिया पटकन तसाच फेसवरून पाणी घेते आणि गॅस बंद करून आधी लॅपटॉप ऑन करते. ओह माय गॉड! काय झालं असेल नक्की? आणि मग शुभ येतो हॉलमध्ये आणि क्रियाला बोलतो, "बेबी, तू किचनमध्ये होती ना आता, मग काय झालं? काही अर्जंट मेल वगैरे आला का? किंवा रिविकाचा कॉल होता का?" तर क्रिया रडका फेस घेऊनच बोलते, "शुभ, मला प्लीज 10 मिनिटं एकटं सोड. प्लीज, मी सगळं सांगते तुला नंतर. पण आता काही नको विचारू." तर शुभला कळतं की काहीतरी मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. तर तसंच बोलतो, "ठीक आहे, चालेल. तू घे तुझा वेळ." आणि शुभ तसाच हॉलमध्ये बसतो आणि क्रियाला बघत असतो. बापरे! क्रिया लॅपटॉप ऑन करते आणि आपल्या पप्पाला कॉल करते. तर ते बोलतात, "मेल बॉक्स ओपन कर आणि शार्प 7 वाजताचा मेल चेक कर." तर क्रिया तसंच करते. तर तिथे लिहून असतं, मीन्स क्रियाच्या खूप मोठ्या क्लायंटचा मेल असतो. तो म्हणजे डील कॅन्सलेशनबद्दल आणि रिझन देतो, प्रेझेंटेशन क्लिअर नव्हतं आणि टाईमवर कमिटमेंट पूर्ण न करणं. तर क्रिया रीड करून शांतच असते. तर क्रियाचे पप्पा बोलतात, "यावर काय बोलशील क्रिया? सी आहेस ना, मग तुझी जबाबदारी काय होती? हे विसरलीस का?" ओह माय गॉड! नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. क्रियाची खूप म्हणजे खूप मोठी क्लास लागलेली आहे. पार्ट 360 मध्ये बघणार आहे आपण. आता यावर क्रिया काय आन्सर करते पुढे आणि नक्की चूक कोणाची होती यात? लाइक क्रियाची की तिच्या स्टाफची? आणि क्रियाचं ऐकून क्रियाचे पप्पा नक्की काय निर्णय घेतील? आणि शुभ कसा सपोर्ट करेल यात क्रियाला? आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. रायटर आणि एडिटर शुभ वासेकर.